रुग्णालय फक्त पैसे उकळवण्याची कामं करतात। एक दिवसात ऍडमिट करून होणाऱ्या उपचाराला 4-4 दिवस लावतात आणि बिल सुद्धा वाढवतात। अशी अनेक वाक्य तुम्ही सुद्धा ऐकलीच असतील। अर्थात सगळीच हॉस्पिटल काही अशी नसतात, त्याला काही अपवाद सुद्धा आहेच। पण देवानंतर ज्याला देवाची जागा दिली जाते अशा डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्येच लोकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा ठरू लागला तर? पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि निमित्त ठरलंय तनिषा भिसे नामक गर्भवती महिलेचा मृत्यू। 10 लाख रुपयांचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय उपचार सुरू न करण्याचा आडमुठेपणा रुग्णालयानं दाखवल्यामुळे तनिषा दगावल्याचा दावा तिच्या कुटुंबाने केलाय। या घटनेनं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र आता हादरलाय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करून सुद्धा रुग्णालय प्रशासनानं ऐकून घेतलं नसल्याची बाब आता समोर आली आहे आणि हे प्रकरण आता खूप तापलंय। आणि आता रुग्णालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चिल्लर फेकत आंदोलन सुद्धा केलंय। आता रुग्णाच्या अर्थात माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित झालाय। हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे आणि आता त्याचे काय पडसाद उमटतायत हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनानं पैशाचा हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्यानं एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागलाय आणि या घटनेमुळे आता सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जातोय। वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच 2 नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती। पण दुर्दैव असं आहे की 2 नवजात बालके आता पोरकी झाली आहेत। सविस्तर बोलण्याआधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीबाबत ही दुर्दैवी घटना घडली आहे। या धक्कादायक घटनेनंतर मृत तनिषा भिसेच्या नंदेनं पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा केली आणि त्यांनी तनिषा आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर नेमकं काय झालं ते सुद्धा सांगितलंय। नेमकं काय घडलं याबाबतची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे। त्या काय म्हणाल्या ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। आम्ही सकाळी 9 वाजता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला गेलो। तिथे त्यांनी तनिषा भिसे यांचा बीपी चेक केला। डॉक्टरांनी सांगितलं बीपी हाय साईडला आहे, 100 ते 150 बीपी आहे। त्यानंतर त्यांनी नवीन इमारतीत 3ऱ्या मजल्यावर नेण्यास सांगितलं। तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं त्यांची थोडी क्रिटिकल परिस्थिती आहे, आपल्याला सीझर करायला लागू शकतं, त्यामुळे काही खाऊ नका आणि पाणी सुद्धा पिऊ नका। त्यांनी आम्हाला हॉस्पिटलचा ड्रेस चेंज करायला दिला। त्यानंतर डॉक्टर घैसास आले। त्यांना आम्ही तिथे तिघे म्हणजेच मी, वहिनी आणि भाऊ भेटलो। त्यांनी चेक केलं। वहिनी फक्त खुर्चीवर बसणार होत्या तितक्यात त्यांनी येऊन सांगितलं की क्रिटिकल सिच्युएशन आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, बीपी ही हायर साईडला आहे, इमर्जन्सी सीझर करावं लागेल, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करायला लागेल, त्यामुळे बाळांना 7व्या महिन्यामुळे NICU मध्ये ठेवावं लागेल। NICUचा खर्च प्रत्येक बाळाचा 10-10 लाख रुपये आहे, तुम्हाला 20 लाख रुपये भरावे लागतील। आम्ही विनंती केल्यावर ते 10 लाखांवर मान्य झाले आणि म्हणाले की तुम्हाला जमत नसेल तर जवळच्या ससून रुग्णालय आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता, तिथे उपचार चांगले होतात। डॉक्टरांनी हे सगळं माझ्या वहिनीसमोर आम्हाला सांगितलं। तिची मानसिक अवस्था ठीक नव्हती, पोटात दुखत होतं, ब्लिडिंग होतं हे समजत असून सुद्धा त्यांनी तिच्या समोरच हे सगळं सांगितलं। वहिनी रडत रडत लॉबीतून असेसमेंट रूमला जाऊन बसली। आम्ही सांगितलं की पैशांची व्यवस्था आम्ही करतो, तुम्ही उपचार सुरू करा, IV लावा, ब्लिडिंग थांबवा। पण ते म्हणाले की तुमच्याकडे जी ब्लिडिंग थांबवायची गोळी असेल ती खा। आम्ही गोळी दिली। आम्ही म्हणत होतो उपचार सुरू करा। बहिणीच्या मनाला तरी समाधान मिळेल। त्यांनी हेच टेन्शन घेतलं की 20 लाख रुपये आणणार तरी कुठून। या सगळ्या परिस्थितीची कल्पना करूनही अंगावर काटा येतोय। त्या 2 पोरक्या मुलांचा विचार येत आहे, कारण रुग्णालयाच्या चुकीमुळे आज ते नवजात पोरके झाले। हे दीनानाथ रुग्णालय तेच आहे ज्याला नाममात्र दरात सरकारकडून जमीन देण्यात आलेली आहे। 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी नाममात्र दरात वार्षिक भाडेतत्वावर जमीन दिली होती। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरला ही जमीन देण्यात आली आहे आणि ही जमीन त्यांना वार्षिक 1 रुपया या नाममात्र दरानं भाडेपट्ट्यानं देण्यास मंजुरी देण्यात आली होती। तनिषा भिसेचा मृत्यू झाल्यानंतर फक्त पैशाची असणाऱ्या मगरूर हॉस्पिटलला नाममात्र दरात जमीन देण्याची गरज काय असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि इतर राजकीयांकडून सुद्धा या रुग्णालयावर जोरदार टीका केली जाते।
दरम्यान या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांच्याकडून सुद्धा स्पष्टीकरण आले। दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे। या संदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत। मीडियात सध्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत। त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे। सध्या मला यावर जास्त बोलता येणार नाही। आता पोलिसांकडून सुद्धा या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येते। पण मुळात प्रश्न असा आहे की आता सगळीकडून उद्रेक होईल, संताप व्यक्त होईल, पण त्याने त्या 2 चिमुकल्यांची आई परत त्यांना मिळणार आहे का? आज ही घटना तिच्या कुटुंबानं समोर आणली म्हणून रुग्णालयाचा हा कारभार आपल्या सर्वांसमोर आला। पण अशा कित्येकांचे जीव पैसे अभावी गेले असतील। तनिषा भिसे हिने ही सगळा त्रास सहन करून गोंडस बाळांना जन्म देण्याचं एक सुंदर स्वप्न पाहिलं असेल। तिने कधी विचारही केला नसेल की पोटातल्या बाळाला बघण्याआधीच तिला हे जग सोडून जावं लागेल। अशा कित्येकांची स्वप्न अशी तुटली असतील। आता प्रशासन यावर काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांच्या नजर लागून राहिल्यात। तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका। तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।